निश्चित करायचं आहे. प्रवेश निश्चित करण्या अगोदर जर टीम मैदानच्या आतमध्ये गेली तर 2 रनची पॅनल्टी असेल. त्याच्यामुळे पहिले प्रवेश त्याच्यानंतर गेम. विनोरमा स्मृतीस जोडली जात नाही. लगातार 3 चेंडू या ठिकाणी डॉट होतील ते गोलंदाज कैलास. ते जोरदार प्रहार चढवण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू जाईल, चेंडूला अडवला जाते, चेंडूला उचलफेक केली जाईल, तोपर्यंत धावा कंप्लीट होत आहेत त्या मात्र 2 धावा इथून सहज कंप्लीट झाल्यात आणि 2 धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 10 या अंकावरती. 1.4 चेंडूचा खेळ संपला आहे आणि 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा आल्यात त्या मात्र 10. चांगलं क्षेत्ररक्षण सेट केलं आहे. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ मिड विकेट, कॉकॉर्नर 38 सर्कलच्या बाहेर अतिशय चांगली फील्ड या ठिकाणी आपण पाहतोय. सेट केले फिल्डिंग, सातत्यानं चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आहे, चांगली फिल्डिंग या ठिकाणी आपण पाहतोय, चांगली गोलंदाजी देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे चिंचवाडी टीमची. यावेळेस मात्र ब्लॉक होलमध्ये चेंडू होता, खोदून काढला आहे आणि इथे मात्र खराब फिल्डिंग. डीप मिड विकेटला जर आपण पाहिलं ना, अतिशय खराब क्षेत्ररक्षण. झेल होता, झेल मात्र टिपायचा होता आणि चेंडू सीमापार जातोय. 4 धावेंसाठी मात्र चौकार. अगदी पंचांनी या ठिकाणी इशारा केला की हा चौकार आहे आणि या चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 14 अंकावरती. शेवटचा बॉल इथून शिल्लक. यावेळेस मात्र फाईन लेगला लेग स्टेमवरती चेंडू होता, चांगला फटका केला आहे, त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु अगदीच चेंडू सीमारशे पलीकडे. मिळतील रन 4. हा देखील येतो बॅक टू बॅक दुसरा चौकार. तर 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्या. धावफलकावरती 18 धावा. 9च्या रन रेटनं स्कोअर कार्डवरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल ते मात्र 18. पहिले 3 चेंडू डॉट आले, त्याच्यानंतर शेवटच्या 3 बॉलवरती 10 धावा खर्च केल्या गोलंदाज कैलासनं.
सांघिक तिसरं वैयक्तिक स्वतःचं पहिले षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला. दत्ता हा गोलंदाज आपण पाहू शकाल. 2 षटकामागे 18 धावा आत्तापर्यंत रचल्या गेल्यात. पहिलं सत्र या ठिकाणी आपण पाहतोय. एक्स्ट्रा गटातील ही पहिली मॅच या ठिकाणी आपण पाहू शकाल. अगदी डॉट बॉल या ठिकाणी दत्तानं देखील पहिला चेंडू या ठिकाणी डॉट ठरला. पहिल्या षटकातील पहिल्या बॉलवरती विकेट होती. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवर डॉट आणि तिसऱ्या षटकातील पहिला बॉल देखील इथे आपण पाहतोय डॉट फेकलाय गोलंदाज दत्तानं. म्हणजे नक्कीच प्रत्येक गोलंदाजाने एक यशस्वी सुरुवात मात्र प्रत्येक षटकामागे केल्या हे पाहायला मिळालं या सत्रामध्ये. अतिशय चांगला फटका शॉट ऑफ द लेन होती त्याच्यावरती एक चांगला प्रहार केला. तितकी चांगली फील्ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. तोपर्यंत धावसंख्या ऑल इंडियर काय आहे, चौकार आहे का? पंच काय 2 धावा आहेत का? पट्टीवर पाय पडलाय का? पंच काय 2 धावा का? चौकार आहे. येस, ओके. 4 धावा सांगताय. त्या ठिकाणी स्वयंसेवक होते आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं की हा चौकार आहे आणि या चौकारच्या मदतीनं अगदी टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 2200 अंकावरती. चारही साईडनं आमच्या ऑल इंडिया तैनात आहेत. अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी आपण पाहतोय. इथून हा चेंडू मिड स्टंपवरतून विकेट किपरच्या हातामध्ये एकंदरीत डॉट बॉलची इथून झाले सांगता. धावफलकाचा विचार केला तर 2200 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. तब्बल 2.3 चेंडूनंतर जर आपण विचार केला ना तर 22 धावा. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू देखील इथून आलाय डॉट आणि यावेळेस चौथा चेंडू आपण पाहतोय स्लिमडॉपमध्ये चांगले फिल्डिंग. परंतु निश्चितच सिंगल आले. डबलला प्राधान्य देणार का? फक्त आणि फक्त एकच धाव. एकापेक्षा दुसरं काही मिळणार नाही आणि 1 या अंकानं टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ते एकंदरीत 2300 अंकावरती. 23 धावा इथून अंकित केल्या जात आहेत. एक चांगली धावसंख्या इथे उभारली जाते. एक चांगला स्कोअर या ठिकाणी आपण पाहतोय. तिसरे षटक प्रगतीपथावरती. आत्तापर्यंत या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज दत्तानं. जोरदार प्रहार चढवायचा होता. पंचांकडे अपील करतोय फलंदाज, परंतु निश्चित इथून चेंडू जाईल डॉट. शेवटचा बॉल इथून शिल्लक. 5 बॉल 5 धावा आत्तापर्यंत खर्च केला गोलंदाज दत्तानं. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 8, दुसऱ्या षटकामध्ये 10 आणि याही षटकामध्ये आत्तापर्यंत आल्या तर 5. चला शेवटचा बॉल इथून शिल्लक असेल. चला टाइमपास नको आहे. 23 धावा झाल्या. 23. शेवटचा बॉल बाकी आहे. पंच
नुकसान होणार नाही याची दक्षता मात्र आपण नक्कीच घ्यायची आहे. शेवटचा बॉल मात्र इथून शिल्लक स्कोर कार्डवरती धावसंख्येला त्या 23. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू इथून शिल्लक असेल. यावेळेस मोठा फटका बिटवीन द गॅप आणि चेंडू एका टप्प्याअखेरी सीमारेषे पलीकडे मिळतील रन 4. हा येतोय चौकार. 3 षटकांचा खेळ संपलाय. पाण्याची व्यवस्था करा. मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना पाण्याची पूर्तता करायची आहे. पाणी घेऊन जा. 27 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. 9च्या औसतनं स्कोर कार्डवरती धावसंख्या ते मात्र 27. 5 बॉलमध्ये 5 होत्या. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय आणि एकंदरीत 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्या त्या मात्र 27 धावा. चांगलं क्रिकेट, शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी चषक 2026 ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो रंगत असताना. अतिशय दिमागदार आयोजन नियोजन. या स्पर्धेबद्दल बोलावं तितकं कमी आहे. जबरदस्त चमचमत्या अशा ट्रॉफीज आहेत. इतक्या मोठे ट्रॉफीज आहेत की अगदीच नाईट क्रिकेटमध्ये देखील इतक्या मोठ्या ट्रॉफीज नसतात. इतक्या चांगल्या ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. स्पर्धा जरूर छोटी आहे परंतु मोठ्या स्पर्धेला देखील लाजवेल इतकी चांगली ही जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. जवळपास प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जर आपण पाहिल्यांदा 5 फूट आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरची 4, त्याच्यानंतर 3 फूट, त्याच्यानंतर आपण पाहिलं ना तर 3.5 आणि 3-3 फुटाच्या ट्रॉफीज मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय. आयोजकांनी घेतलेली खऱ्या अर्थाने मेहनत या ठिकाणी आपण पाहतोय. गेल्या महिन्याभरापासून या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत सातत्याने ही स्पर्धा त्यांच्या स्मरणात राहील आणि त्यांच्या आठवणीमध्ये मात्र नक्कीच या ठिकाणी राहील. कारण त्यांनी घेतलेली खऱ्या अर्थाने मेहनत अगदीच ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून ते अगदीच ही पाहू शकतात. ही स्पर्धा घरबसल्या प्रेक्षकांचं देखील या ठिकाणी आपण करूया कौतुक. बरेचसे घरबसले प्रेक्षक देखील हा सामना एन्जॉय करत असतील. अगदीच ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून त्यांचं देखील करूया आपण या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक स्वागत. आजच्या दिवसातील खऱ्या अर्थाने ही पहिली लढत आहे, पहिली मॅच आहे. दोन्ही ऑफिशियल जर आपण पाहिले ना तर आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला हरिदोरे सर लाभलेत. अगदीच जर विचार केला तर एक चांगले ऑफिशियल आणि इथून गोलंदाज तयार. 4थे षटक स्लॉग ओव्हरचं षटक इथे रनआउटची संधी. यस, उंगली उठी मतलब दुर्घटना घटी. विकेटचं पतन इथून मात्र आपण पाहिलं तर फलंदाज इथून होईल चला न्यू बॅटर जा. विकासच्या पारीचा इथे अंत झाला. जो सलामीसाठी आला होता विकास तो मात्र इथून बाद झालाय आणि नवीन फलंदाज दीपक मैदानच्या आतमध्ये युनाइट क्रमांक 5 वरती. अगदी 10 फलकाचा विचार केला तर 27 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 4थे षटक प्रगती पथावरती. धावा आल्या 10 फलकावरती एकंदरीत 27 धावा. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज स्ट्राईकसाठी फलंदाज लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतोय जुमापटी टीमकडून दीपक. 3 विकेट्स मात्र आत्तापर्यंत इथे गमावल्यात आणि धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकावर धावसंख्या जोडल्या जात आहे त्या मात्र 27 धावा. गोलंदाज इथून सज्ज झाला. एक चांगला स्कोर या ठिकाणी उभारला जातोय. 27 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. एक चांगली मॅच, चांगली लढत, चांगला सामना. आजच्या दिवसातील एक चांगला सामना आपल्याला इथून पाहायला मिळेल. फुल टच बॉल मात्र या ठिकाणी होता आणि इथे पाहता पाहता डायरेक्ट हिट परंतु इथे शेप आहे पंचांनी
चेक करायचं आहे रनआउट आहे की नाही. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं आहे. फलंदाज बाद आहे. अगदीच चला. यस, वाईट वाईट चेक करायचं आहे. पंच शफलचं काही ठेवलंय का? नाही ना, वाईट वाईट आहे का? ओके. येस, वाईट बॉल आहे. तर चला जा, नवीन बॅटर जा. तर अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय वाईट बॉल स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 28 अंकावरती. 28 धावा इथून स्कोर कार्डवरती जोडल्या जातील. वाईट प्लस रनआउटची विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. धावफलकावर धावसंख्या जोडल्या जातात. ते एकंदरीत 28 धावा. अतिशय चांगला सामना या ठिकाणी आपण पाहतोय. चांगले मॅच, चांगले लढत. इथून जर का विचार केला तर 28 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहू शकाल. खूप चांगली लढत आहे, खूप चांगला सामना आहे मैदानच्या आतमध्ये. 28 धावा स्कोर कार्डवरती. शेवटचं षटक प्रगती पथावरती, स्लॉग ओव्हरचं षटक. चला, टाइमपास नको आहे. 20 मिनिटामध्ये 4 षटकं या ठिकाणी कंप्लीट केली पाहिजेत. जास्तीचा वेळ मात्र नको आहे. दोन्ही टीमनं मात्र या ठिकाणी रेव घेतल्या होत्या आणि ते सक्सेस झालेत. इथे जर का आपण पाहिलं ना तर विकेट किपरनं केलेली चूक. चेंडू जाईल वाईट +4. 5 धावांसाठी लॉंग स्टॉप क्षेत्रापलीकडे. जिथे खऱ्या अर्थानं तिसऱ्या 3 षटकामध्ये धावा येत नव्हत्या, परंतु या चौथ्या षटकामध्ये धावा येताना दिसत आहेत. जुमापटी टीमसाठी खराब गोलंदाजी करतोय सोन्या हा गोलंदाज. फक्त एकच चेंडू झाला आहे आणि या 5 धावा इथून ॲड होत आहेत आणि स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचला आहे 33 अंकावरती. पहिलं सत्र या ठिकाणी चालू आहे. धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जाते. ते 33 धावा. शेवटचं षटक, अंतिम षटक, हाणामारीचं षटक. इथून चांगला फटका लागून ती कार्पेटने या ठिकाणी आपण पाहतोय लॉंग ऑन रिजनला चेंडू जाईल. एक सिंगल मात्र इथून जवळपास कंप्लीट झाल्या. दोन धावा मात्र इथून कंप्लीट झाल्यात आणि 2 धावेच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या 35 धावा. एक चांगलं मोमेंटम सेट केलं. एक चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारण्यामध्ये सक्षम ठरल्या टीम जुमापटी. अगदीच सुरेश निरगुडा सरांचं देखील या ठिकाणी शुभगमन झाले. त्यांचं देखील करूया कौतुक. अगदीच एक चांगला सामना, एक चांगले मॅच आपण पाहू शकाल. सदतीस धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती या ठिकाणी आपण पाहू शकाल. शेवटचं षटक प्रगती पथावरती. धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या मात्र 37 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहिली होती 3 षटकामध्ये, परंतु हा षटक ना थोडासा महागडा ठरतोय. पुन्हा एकदा वाईड. या षटकामध्ये एकंदरीत 3 बॉल आत्तापर्यंत वाईड बॉल फेकले आहेत आणि वाईड बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल 38 अंकावरती. सातत्याने खराब गोलंदाजी, स्लॉग ओव्हरचं षटक होतं, अंतिम षटक होतं. या अंतिम षटकामध्ये जर पाहिलं ना तर खराब गोलंदाजीचा प्रश्न चालू आहे. 3.3 चेंडूचा खेळ संपला. अद्याप 3 बॉल इथून बाकी आहेत. मोठा फटका जरूर खेळला आहे. बॅक टू फिल्डर. झेल होणार का? परंतु इथे झेलचा अंदाज बांधू शकला नाही
आणि इथून जर का आपण पाहिल्यानंतर 2 धावा पुनश्च कंप्लीट होत आहेत. हा झेल होणं अपेक्षित होतं, परंतु इथून धावा आल्या त्या 2 धाव्यांनी टीमची टोटल धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतो 40 धावा. असं वाटत होतं 40 धावा मुश्किल आहे, परंतु शेवटच्या षटकामध्ये मात्र खराब गोलंदाजी केली आणि त्याचा फटका बसला तो टीम चिंचवाडी पोशीरला, आणि त्यामुळे या ठिकाणी आपण पाहतो आत्तापर्यंत 40 धावांपर्यंत मजल मारल्या. इथे मोठा फटका जरूर केला बॅक तो, काही घडलं मैदानामध्ये. विकेट किपरला देखील हा कॅच होता, स्वतः गोलंदाज देखील हा कॅच होता, आणि जिथे फक्त एकच धाव होऊ शकले असती ना तिथे पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्यात, आणि या 2 धावेच्या मदतीनं 42 अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. तब्बल 5 बॉल झाले, शेवटचा बॉल शिल्लक. बेचाळीस धावा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहिले जुमापटी टीमला. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर अगदी त्या ठिकाणी आपण पाहतोय. इथून मात्र चेंडू जाईल डॉट. ओव्हर क्रमांक 4 संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या त्या 42, आणि विजयासाठी आव्हान ठेवलं जातं ते 43 धावेंचा. बेचाळीस झाले, 42. 43 धावेंची गरज विजयासाठी टीम चिचवाडी पोशीर संघाला. तर नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल गावठणवाडी विपक्ष खरोंडेवाडी. दोन्ही संघनायक आपण टॉससाठी या. गावठणवाडी संघनायक आणि खरोंडेवाडी संघनायक अगदी आपण या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. तर चला जा सलामची जोडी अगदी मैदानच्या आतमध्ये पाठवायची. पोशीर टीम, पोशीर चिंचवाडी टीम विनंती करेन की आपण आपली सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये पाठवा. टी शर्ट ट्रॅक्स कंपल्सरी असणार आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी जुमापटी टीमच्या 12व्या खेळाडूकडे टी शर्ट आणि ट्रॅक कंपल्सरी नाही आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी आपण पाहतो त्यांना 2 रनचे पानटी दिली जाते. आणि निश्चितच या ठिकाणी जे 43चं लक्ष होतं ना, 2 धावा धावा इथे त्या पॅनल्टीच्या 2 धावा ॲड करतोय. स्टार्टिंगला त्या धावा ॲड केल्या जातील, आणि 43 धावा या ठिकाणी कंपल्सरी करायच्या. 2 धावा ॲड केल्यात स्कोर कार्डमध्ये. ज्या पॅनल्टीच्या 2 धावा होत्या ना, त्या 2 धावा इथे ॲड केल्या स्कोर कार्डमध्ये. कंपल्सरी या ठिकाणी 43 धावसंख्येची इथे गरज असणार आहे विजयासाठी. चला जा सलामीवीर मैदानच्या आतमध्ये.
तर चला नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल गावठणवाडी बनाम खरोंडेवाडी. दोन्ही टीम या ठिकाणी उपस्थित असतील तर अगदी आपण या ठिकाणी टॉससाठी या. खरोंडेवाडी टीम या ठिकाणी उपस्थित आहे. गावठणवाडी टीम जर आपण या ठिकाणी आला असाल तर अगदीच आपण या ठिकाणी टॉससाठी या. जास्तीचा वेळ नको आहे आपल्याला या ठिकाणी. वेळ कमी आहे, कमी वेळेमध्ये आपल्याला या ठिकाणी स्पर्धा कव्हर करायची आहे. एक्स्ट्रा गट देखील आजच्या दिवसामध्ये आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ होणार नाही याची दक्षता मात्र आपण स्वतःहून घ्या. आयोजकांना देखील आपण सहकार्य करा. खरोंडेवाडी संघनायक या ठिकाणी उपस्थित झाला आहे. ठोंबरवाडी जवळपास आपण पाहिलं ना तर गावठणवाडी संघनायक या आपण टॉससाठी. विजयासाठी आव्हान असणार ते 43 धावींचं. पॅनल्टीच्या 2 धावा इथे ॲड केल्या. पॅनल्टी कशामुळे बसली तर 12व्या खेळाला ड्रेस कोड नाही आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी 2 रनची पॅनल्टी या ठिकाणी दिली जाते. टी-शर्ट ट्रॅक शूज कंपल्सरी असणार आहे 12व्या खेळाडूसाठी. जर ते नसेल तर 2 रनची पॅनल्टी मात्र अगदी या ठिकाणी दिली जाणार आहे. हा या स्पर्धेचा नियम आहे. खूप भरपूर नियमांनी भरलेली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. तर चला बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सज्ज झाले रामदास. त्याला सामोरे दोन्ही फलंदाज जात आहे जयदास आणि विजय. चला या दोन्ही संघनायक आपण टॉससाठी. जयदास स्ट्राईक, नॉन स्ट्राईकिंगला विजय ही जोडी. दोन्ही कर्णधार उपस्थित झालेत. या आयोजकांना सूचना करेन की आपण टॉससाठी या. टॉस करून घ्या. चला टॉस करायचं आहे. दोन्ही टीमचे कप्तान अगदीच्या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित झालेत. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाईज केले अगदीच मनगावाडी या टीमनं. इथे चांगला फटका आपण पाहतोय. टप्पा खालाय, त्याच्यानंतर चेंडू जातोय लॉंगॉन शतरक्षाच्या हातामध्ये. चेंडूला जसं उचलपैकी खेळलं गेलं तसं अगदीच्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्या. टॉस जिंकलाय खरोंडावाडी टीम. फिल्डिंग करण्याचा निर्णय. जसा हा सामना संपेल खरोंडावाडी टीम अगदी आपण या ठिकाणी फील्ड सेट करण्यासाठी मैदानच्या आतमध्ये उतरायचं आहे. दोन्ही टीम रेडी राहा. जसा हा सामना संपेल अगदी दोन्ही टीम रेडी राहायचं आहे. एकडे टीम आपण पाहणार आहोत गावठणवाडी आणि त्यांना फाईट करेल खरोंडेवाडी टीम. यास टप्पा थोडासा मागे ठेवला आणि चेंडू सरळ निर्धाव अगदी जात असताना आपण पाहतो ऑफस्टमला चेंडू या ठिकाणी निघून चाललाय सर. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता झाल्या. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू 2 धावा. तिसऱ्या चेंडूवरती मात्र आपण पाहिला तिसरा चेंडू देखील डॉट आलाय. जयदास सलामीवर फलंदाज आहे जुमापुरी टीमकडे. अगदीच विचार केला जुमापुरीच्या देखील भरपूर टीम आपण पाहतोय. इथे गोलंदाज तयार. यावेळेस चांगला फटका पॉईंटच्या डोक्यावरनं खेळलाय. गल्ली पॉईंटला यावेळेस चेंडू निघून चाललाय अगदी बॉन्ड लाईनच्या बाहेर. बॉन्ड लाईन क्लिअर करत हा चेंडू येतोय 4 धाव्यांसाठी मात्र चौकार. आणि चौकारच्या मदतीनं अगदी स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. अगदीचा चेंडू जाऊन पोहोचेल 8 अंकावरती. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 8 अंकावरती. धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या मात्र 8 धावा. एकंदरीत जर विचार केला तर 8 धावा इथून स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक मार्गस्थ या. एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 8 अंकावरती. गोलंदाज मात्र इथून तयार. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस शॉर्ट ऑफ द लेन फुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू सर निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. इट्स अ डॉट बॉल. डॉट बॉलची मात्र या ठिकाणी झाले सांगता 8 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. शेवटचा बॉल इथून शिल्लक आहे. धावाले धावफलकावरती मात्र 8 धावा. अगदीच चांगले मॅच, चांगली लढत या ठिकाणी आपण पाहतोय. जुमापटी विपक्ष अगदीच जर विचार केला ना तर चिचवाडी हा संघ जुमापटी टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना यावेळेस खराब लाईन, वाईट बॉल लाईन मात्र या ठिकाणी चुकला आहे. खराब लाईननं मात्र या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. वाईट बॉल आला आणि वाईट बॉलच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 9 अंकावरती. धाव फलकावरती एकंदरीत धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या मात्र 9 धावा. पहिली षटक मार्गस्थीय. ओव्हर क्रमांक या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना तर एका षटकाचा वाजवी खेळ इथून संपला गेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 9 अंकावरती. 43 धावा इथे पाठलाग करायचे आहे कारण पॅनल्टीच्या ज्या 2 धावा होत्या ना त्या मात्र इथून ॲड केल्या गेल्या आणि त्याच्यामुळे या धावा झाल्या त्या 9. फक्त षटकामध्ये धावा खर्च केल्या 7 आणि पॅनल्टीच्या 2 धावा ॲड केल्या. एकंदरीत 9 धावा स्कोर कार्डवरती. कंपल्सरी या ठिकाणी 43 धावा बनवायच्याच आहेत. अगदीच 9 धावा आत्तापर्यंत स्कोर कार्डवरती लागल्यात. येणारे 18 बॉल आणि 34 धाव्यांची गरज. म्हणजे प्रति षटकामागे आता धावा बनवायच्या आहेत त्या 11.3300च्या सरासरीनं या ठिकाणी तुम्हाला त्या धावा बनवायच्या आहेत.
सांघिक दुसरं वैयक्तिक स्वतःचं पहिलं षटक यावेळेस घेऊन येते. गोलंदाज आपण पाहतोय दीपकला, एक चांगला गोलंदाज, अतिशय चांगला गोलंदाज आपण पाहतोय दीपकला देखील या ठिकाणी आपण पाहू शकाल. ओव्हर क्रमांक 2 घेऊन आला आहे. अगदीच 18 बॉलमध्ये आता बचाव करायचा आहे. तो जवळपास 34 धावेंचा, तो 34 धावेचा बचाव या ठिकाणी जोमापटी टीम करेल की 34 धावांचा पाठलाग इथून आता केला जाईल, पाहूया. यावेळेस सुरेख लाईन या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु लाईन थोडीशी या ठिकाणी भरकटले. अगदीच वाईड बॉल, अगदी जर आपण पाहिलं तर उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर या ठिकाणी चेंडू गेला आणि पंचांनी इथं मात्र वाईड बॉल घोषित केला आहे. आणि वाईड बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 10 अंकावरती. योग्य लाईन, योग्य टप्पा मात्र इथून ठेवावा लागेल गोलंदाज दीपकला. पहिला सामना खऱ्या अर्थानं आपल्या भेटीस आजच्या दिवसामध्ये जरूर आला आहे. इथे चांगला फटका पुढे येऊन केल्याचा प्रयत्न, मिडऑफच्या डोक्यावरून चेंडू येते बॉन्ड लाईनच्या बाहेर. हा इथे चौकार संघर्ष करत होता. अगदी जर विचार केला तर संघ चिंचवाडी, पर तो संघर्ष करत असताना संघर्षमयी चौकार या ठिकाणी टोकला जातोय. संघर्षातून निर्माण केलेला संघर्षमय चौकार आपण पाहतोय. 14 अंकावरती धावफलक नेऊन पोहोचवलं. 29 धावसंख्येची आता गरज आहे. अगदीच पहिला चेंडू वाईड अंतर, नंतर दुसऱ्याच बॉलवरती ब्लॉक होलमध्ये चेंडू होता आणि त्या ब्लॉक होलच्या चेंडूला खऱ्या अर्थानं खोदून काढलं आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं हा चेंडू खऱ्या अर्थानं बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी चौकार झाला आहे. एकंदरीत चांगला फटका आपण पाहतोय. फलंदाज जर विचार केला तर विजयच्या बॅटमधून आलेला चौकार. पहिला चेंडूचा सामना केला आहे विजयीनं. पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या षटकामध्ये जयदास पूर्णपणे 6 चेंडू खेळून काढले होते जयदास या खेळाडूनं. आता यावेळेस मात्र आपण पाहू शकाल विजय, एक अतिशय चांगला फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. विजय देखील गोलंदाज मात्र इथून तयार झाला आहे. शॉट ऑफ द लेन, फुल करायचा होता, फुल झाला नाही. अगदीच खूप चांगला चेंडू मिस केला. टायमिंग मात्र या ठिकाणी जुळू शकला नाही या आणि चेंडू सर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची मात्र इथून सांगता झाल्या. अगदीच या ठिकाणी एक चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता. अगदीच जर आपण पाहिलं ना तर उचली घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता कमबॅक केला, वाईड आला, त्याच्यानंतर चौकार देखील आला, त्याच्यानंतर डॉट आला आणि यावेळेस मात्र पॉईंटमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एका धावी अंती स्कोर कार्ड पुढे जात असताना आपण पाहतोय. अतिशय चांगला सामना या ठिकाणी आपण पाहतोय. स्वप्न तर मोफतच असतात मित्रांनो, परंतु त्या धावांचा इथे पाठलाग करताना आपण पाहतोय. अगदीच 43 धावा. पुन्हा चांगली फीड या ठिकाणी आपण पाहिली. एकंदरीत जर पाहिलं ना तर पुन्हा एक सिंगल धाव येईल. धावसंख्या जोडल्या जातील त्या 16 अंकावरती. अगदीच धावांचा पाठलाग करत असताना थोडंसं या ठिकाणी प्रेशर जरूर आला आहे. टीम जर विचार केला तर चिचवाडी या टीमवरती, कारण सरासरी या ठिकाणी राखावी लागेल. जवळपास जर का विचार केला ना तर 11:15च्या सरासरीने या ठिकाणी तुम्हाला धावा कंप्लीट करायच्या आहेत. धावा आता धाव फलकावरती आपण पाहतोय त्या मात्र 16. गोलंदाज पुन्हा तयार. हे चांगला फटका मिडऑफला ट्रॅव्हल करून हा चेंडू जवळपास वाईडिश लॉंग ऑफमध्ये जातोय. अगदीच 2 धावा. थ्रो प्रॉपर होणं गरजेचं होतं. तिसरीचा प्रयत्न आणि इथे 3 धावा देखील कंप्लीट झाल्यात. 3 रन इज कंप्लीट. थोडंसं दमछाक झाले असावेत. डोल्या देखत या ठिकाणी 3 धावा कंप्लीट. जिथे कदाचित 1 धाव होऊ शकले असते तिथे एका धावेला 3 धावेमध्ये तब्दील केलं. इतकी चांगली रन बिटवीन द विकेट, गुड रनिंग या ठिकाणी आपण पाहतोय. 3 धावा इथून जरूर आल्या. 3 धावेच्या मदतीनं आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 19 अंकावरती. 43 धावेंचा पाठलाग करत असताना धावा आल्यात त्या मात्र 19. आता गरज असणारे विजयासाठी ती मात्र 24 धावेंची. शेवटचा बॉल इथून शिल्लक आहे. 13 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. सामना तसा आटोक्यात आणला आहे. अगदी जर विचार केला ना तर चिचवाडी टीमनं आपल्या बाजूनं सामना पूर्णपणे फिरवला आहे, परंतु इथून अजूनही 24 धावसंख्येची गरज आहे. 13 बॉल आणि 24 धावसंख्येची गरज विजयासाठी चिचवाडी या टीमला. चांगला सामना अगदी आपण पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, काहीही गरज नव्हती. सरळ बॅटने खेळायचं होतं, परंतु इथे चेंडू झाला आहे डॉट आणि ओव्हर क्रमांक 2 देखील संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्या त्या मात्र 19. बिनबाद 19 अशी धावसंख्या आपण पाहतोय. ती टीम विचार केला तर
चिचवाडी टीमची. 24 धावींची गरज. 12 चेंडू 24 म्हणजे सरासरी आता राखायची ती प्रत्येक षटकामध्ये 12ची. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये आता तुम्हाला बनवायचे आहेत ते मात्र 24 धावा. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग आजपर्यंतचा नियम आहे. बारा चेंडू 24 धावसंख्येची गरज. याच नंतर जर आपण पाहिलं ना तर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. अगदीच एक्स्ट्रा गटातील गावठणवाडी बनाम खरोंडेवाडी या दोन टीम दरम्यान टॉस देखील या ठिकाणी झाला आहे. अगदीच ते सर्व सामना संपल्यानंतर खऱ्या अर्थाने रेग्युलर गटाला सुरुवात होईल. अगदीच आजच्या लॉर्ड्समधील टीम आहेत कुंभे रायकरपाडा बनाम जुमापटी राजा. त्याच्यानंतर ओमसाई वांगणी त्यांना फाईट केलं टावरवाडी. तिसरा सामना असेल गेटाची वाडी बनाम वाघाची वाडी बी. त्यानंतर चौथा सामना असेल कोंडीची वाडी बनाम चिंचवाडी पनवेल. अशा आजच्या दिवसातील एकंदरीत लढती आहेत. दिलेल्या वेळेमध्ये सर्व टीमने या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे. लाईव्हच्या माध्यमातून आपण नक्कीच ऐकत असाल. अगदी दिलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी आपण येऊन आयोजकांना देखील सहकार्य करायचं आहे. 20 धावा स्कोअर कार्डवरती जोडल्या जात आहेत. आता येणारे 11 बॉल 24 धावसंख्येची गरज आहे. वाईड बॉल. दोन्ही हात जमीनला समांतर या ठिकाणी करतायत आमचे ऑफिशियल अगदीच हरिदोरे सर. अगदीच लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. जर विचार केला तर सुरेश निरगुडा सर अतिशय चांगलं दोन्हीही ऑफिशियल आणि एक चांगले व्यक्तिमत्व देखील आपण पाहतोय. भरपूर स्पर्धेचा अनुभव असलेले दोन्ही आपण पाहिलं ना तरी ऑफिशियल पंच आहेत. पुढे जाऊन केल्याचा प्रयत्न बॅक टू फिल्डर केला जरूर. इथे काय घडलं अचूक अंदाज बांधू शकला नाही आहे. परंतु इथून धावा कंप्लीट झाल्यात त्या मात्र 2. तिसरीला कदाचित ट्राय केला असता तर तो देखील प्रयत्न यशस्वी ठरला असता. परंतु 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या साहाय्यानं आता टोटल स्कोअर कार्ड जाऊन पोहोचतो 2300 अंकावरती. 20 धावा अजून इथून बनवावं लागतील 10 बॉलमध्ये. म्हणजेच प्रत्येक चेंडूचा जर विचार केला तर प्रत्येक चेंडूला 2-2 धावींची गरज आहे. 10 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. आपण पाहतोय श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी चषक 2026 ही स्पर्धा. आलेल्या तमाम खेळाडूंचं प्रेक्षकांचं सर्व मान्यवर मंडळीचं या सिद्धिविनायक चषकामध्ये सहर्ष स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. गोलंदाज पुनश्च तयार. इथे अगदी जमिनीलगत ना चेंडू होता. अगदीच जर आपण पाहिल्यानंतर त्याला देखील खोदून काढलं आणि त्या चेंडूवरती मात्र एक सिंगल धाव कंप्लीट केली. एका धावेनिशी पुन्हा एकदा वाटचाल केल्या. स्कोअर कार्डमध्ये थोडासा बदल होतो आहे. 3 चेंडू आत्तापर्यंत आपण पाहिले आहेत. एक चांगल्या रत्तीची गोलंदाजी, एक वाईट जरूर आला परंतु 3 बॉलमध्ये 5 धावा देखील खर्च केल्यात गोलंदाज जयेशनं. सलामीची जोडी आपण पाहतोय जयदास आणि विजय अगदीच नॉट आऊट आहेत. एक चांगली साझेदारी, एक चांगली भागीदारी, एक चांगली पार्टनरशिप आत्तापर्यंत या दोघांच्या माध्यमातून झाली. ती 24 धावींची 24 धावींची पार्टनरशिप. 19ची आत्ता गरज आहे विजयासाठी. चेंडू शिल्लक आहे ते 9 बॉल 19 धावींची गरज. मोठ्या फटक्यांपासून जरूर रोखलं आहे. फक्त 2 चौकार आपण पाहिले त्याच्या व्यतिरिक्त शांत ठेवलं आहे. यावेळेस स्लॉप फुलटॉस बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी आणि चेंडू जाईल. पाहता पाहता स्ट्रेट ड्राईव्ह खेळला आहे आणि चेंडू सीमारेषा पलीकडे बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना मिळतील रन 4. हा येतोय चौकार. अठ्ठावीस धावा. ज्या फटक्याची खऱ्या अर्थानं गरज होती ना तो फटका येत असताना आपण पाहिला. 28 धावा धावपलकावरती 15ची आता गरज आहे. 8 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज. आता खऱ्या अर्थानं धावसंख्येचा पाठला करताना जर का आपण पाहिलं ना तर चिचवाडी संघ दिसतोय. चांगला फटका. यावेळेस झेलची संधी आणि यस वाईड कॅच. विकेटचं पतन या ठिकाणी. ताकद या ठिकाणी थोडी कमी पडली. खूप चांगला फटका होता, खूप चांगला बॉल होता परंतु यावेळेस डीप मिड विकेटला कोणती चुकी केली जात नाही. या पहिला धक्का, पहिली विकेट, पहिली सफलता. खऱ्या अर्थानं एक पार्टनरशिप झाली होती. ते पार्टनरशिप तोडण्यामध्ये सक्षम ठरला यावेळेस मात्र गोलंदाज आपण पाहतोय जयेश. 28 अंकावरती रोखलं आहे.
15 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक आहेत आता 7 आणि 7 बॉलमध्ये आता बनवायचे आहेत ते मात्र 15. चला फिल्डिंग सेट करा, जास्तीचा वेल नको आहे. लेफ्ट हँड बॅटर यावेळेस आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये थोड्याशा अडचणी मात्र नक्कीच फिल्डिंग सेट करण्यासाठी, कारण की मैदानच्या आतमध्ये लेफ्ट हँड बॅटर सज्ज झाला आहे. इनाईट क्रमांक 3 वरती संतोष अगदीच आपण पाहू शकाल मैदानच्या आतमध्ये अगदीच चिचवाडी टीमचा. सिंगल मात्र इथून फास्ट आले. सिंगल धावसंख्या इथून फास्ट आले. सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचले एकंदरीत जर विचार केला तर 30 अंकावरती, 30 धावा धावफलकावरती. हां जा पाण्याची व्यवस्था करायची. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावसंख्या आल्या ते एकंदरीत 30 धावा आणि विजयासाठी 6 चेंडू आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट मात्र नक्कीच केलं होतं शेवटच्या बॉलला, परंतु इथून आता येणारे 6 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज. चला गेम ऑन करा, टाइमपास नको आहे. या लढतीसाठी खूप वेळ गेला आहे. खरं तर पहिल्या सामन्यासाठी भरपूर वेळ चालला आहे. त्यामुळे 6 चेंडू आणि 13ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 13चा पाठलाग इथून जरूर करायचा आहे 6 बॉलमध्ये. इथं वाईट बॉल अतिरिक्त बाहेर, उजव्या इष्टीच्या अतिरिक्त बाहेर टाकला गेला चेंडू. वाईट बॉल घोषित केला आहे पंचांनी आणि निश्चितच आता स्कोर कार्डमध्ये बदल होत असताना आपण पाहतो 31 धावा स्कोर कार्डवरती. 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. स्वप्न तर मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना मेहनती तुम्हाला करावी लागते आणि ते मेहनत मात्र इथून तुम्हाला करायची आहे. टीम जर विचार केला तर चिचवाडी टीमला सामना तसा दोन्ही टीमकडे आहे, परंतु इथे खराब गोलंदाजी. लगातारचा दुसरा चेंडू वाईड आला. गोलंदाज सांगतोय थांब, 2 बॉल वाईड टाकले काय फरक पडत नाही, मी डॉट बॉल टाकेन, मी डॉट बॉल हाताळेन. नाखुश थोडासा विकेट किपर गोलंदाजावरती, कारण की आता 6 बॉल आणि जवळपास 11ची गरज आहे. हॅट्रिक केलं वाईट बॉलची. खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. वारंवार अडथळे येत आहेत मैदानच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाजाला. इथे लाईन मात्र तपासून गोलंदाजी करावी लागेल, कारण लगातारचे 3 बॉल या ठिकाणी आपण पाहिलं वाईट बॉल आल्या आणि त्याच्यानंतर गोलंदाज तयार. यावेळी चांगला फटका अगदी पॉईंट क्षेत्रामध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आला. चेंडूला उचलफेक केली जाईल तोपर्यंत एक सिंगल मात्र जरूर इथून आल्या. एका चेंडूचा खेळ मात्र इथून संपला. धावसंख्येला या ठिकाणी आकार देत असताना, धावसंख्येचा पाठलाग करत असताना, 43चा पाठलाग करत असताना आपण पाहतोय चिचवाडी टीम. चांगलं प्रदर्शन आत्तापर्यंत आपण पाहिलं चिचवाडी टीमकडून. शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक आहे. 43 धावा कंपल्सरी चेसिंग करायचे आहेत. जवळपास जर विचार केला तर आत्तापर्यंत 34 धावा जोडल्या गेल्यात. 9 धावा तुम्हाला इथूनही आता जमा करायच्या आहेत 5 बॉलमध्ये. 5 चेंडू आणि 9 धावींची खऱ्या अर्थाने इथून गरज आहे. धावा होऊ शकतात, परंतु मोठे फटके, एखादा मोठा फटका या मॅचमध्ये तुम्हाला एकंदरीत घेऊन जाईल आणि तो फटका येतोय, परंतु सिंगल आल्या. डबलला प्रयत्न केला जाईल का? यस, डबल देखील झाले कंप्लीट. 2 रन इज कंप्लीट. चांगले रन बिटवीन द विकेट, गुड रनिंग. यस, 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात आणि 2 धावीच्या सहाय्याने टोटल स्कोर कार्ड 36 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. 7 धावा इथून बनवायच्या आहेत. आता 4 बॉल
7 धावींची गरज आहे. बचाव करायचं आहे, डिफेंड करायचं आहे. 7 धावा करेल का गोलंदाज हे पाहणं जोरकस ठरेल. इथे चांगला फटका बिटवीन द गॅप, परंतु इथे चेंडू खाली शतरक्षक आलाय. चांगलं शतरक्षण सजवलं आहे. थ्रो मात्र थोडासा या ठिकाणी खराब पाहायला मिळाला. अचूक थ्रो जर केला असता तर फक्त एकच धाव होऊ शकली असती, परंतु इथे जर आपण पाहिलं ना तर 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. पुन्हा 2 धावा. खराब क्षेत्ररक्षण थोडंसं पाहायला मिळालं. खराब थ्रो, कलेक्शन चुकीचं, क्षेत्ररक्षण चुकीचं, थ्रो चुकीचा. आणि तत्पूर्वी या ठिकाणी चिचवाडी टीमचे दोन्ही प्लेयर 2 धावा कंप्लीट करतायत आणि 2 धावेच्या सहाय्यानं टोटल स्कोर काढता जाऊन पोहोचलाय तो 38 अंकावरती. अगदीच प्रति बॉलला 2-2 धाव्याने एक चांगला स्कोर या ठिकाणी जमा केला जातोय. 3च बॉल झाले आहेत या षटकातील. पहिले 3 बॉल आपण पहिल्या लगातार वाईड, म्हणजे आतापर्यंत 3 बॉलमध्ये जवळपास 8 धावा खर्च केल्यात या गोलंदाजांना. 5 धावसंख्येची इथून गरज. यावेळेस मोठा फटका, हा विजयी फटका होईल का? आणि यस, चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. हा येतोय षटकार, विजयी षटकार या ठिकाणी आपण पाहतोय. विजयश्री खेचून आणलाय आणि टीम विजयी होत्या ते निश्चितच चिचवाडी.